आणि राज्यामध्ये महायुतीला अडचणीत आणायला सध्या विरोधकांची गरजच नाहीये असं दिसतंय। त्याचं कारण असं आहे की महायुतीतल्या मंत्र्यांनी जणू काय ती जबाबदारी पार पाडायची असा विडाच उचललाय। वेगवेगळ्या आरोपांमुळे कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे तर कधी शिवसेनेचे मंत्री अडचणीत येत असताना आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या वाणीची धार दाखवली आहे। धाराशिवमधल्या एका मेळाव्यामध्ये नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले। शेवटी आजी माजी अशा दोन मुख्यमंत्र्यांना पुढे यावं लागलं। नितेश राणेंना समजुतीचे डोस पाजावे लागले आणि कधी नव्हे ते नितेश राणेंवर तुटून पडण्याऐवजी विरोधक या सगळ्याची तुफान मजा घेत होते। आता या सगळ्या प्रकारानंतर तरी नितेश राणेंना उपरती येणार का असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण त्याचं उत्तर नकारार्थी असण्याची शक्यता जास्त आहे। कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। नितेश राणेंच्या याच वक्तव्यानं महायुतीत सध्या वादाची ठिणगी पडले। भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सगळ्यांचा बाप असल्याचं म्हणत नितेश राणेंनी धाराशिवमध्ये हा शड्डू ठोकला खरा, पण त्यामुळे शिवसेनेचे मंत्री भलतेच नाराज झाले। कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त साधी अपेक्षा साहेबांची आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। मुंबईमध्ये झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त केली। अशा प्रकारे जे वाक्यप्रयोग आहेत ते कुठल्याही मंत्र्यानं भावनेच्या भरात करणं योग्य नाही आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमच्या मंत्र्यांनी ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचना मान्य केल्या आणि त्या संबंधित मंत्र्यांना तशा त्यांनी समज दिलेली आहे, त्यामुळे तो विषय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपलेला। माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टता दिली, मी स्पष्टता परवा दिली। एखादा शब्द असा बोलू नये की तो बाण ठरेल आणि तो बाण कुणाच्या जिव्हारी लागेल। मतभेद तयार होतात, मनभेद तयार होतात। मतभेद आणि मनभेद तयार करणाऱ्या कुठलाही स्टेटमेंट मला वाटतं कुणीही करू नये, कुणाही पक्षाचा असो। महायुतीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आपण आहोत आणि जेव्हा मोठा पक्ष असतो त्यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राहायचं असतं, मोठ्या भावांनी लहान भावांना सांभाळून घ्यायचं असतं। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास तसा सशक्तच आहे। अनेकदा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्षही केलं, काही वेळा जाहीरपणे त्यांचे कानही टोचले, पण त्यावेळेसची त्यांची बहुतेक विधानं ही हिंदू मुस्लिम या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी होती। पण नितेश राणेंचं ताजं विधान मात्र महायुतीतच तेढ निर्माण करणारं ठरले। त्यामुळेच की काय शिवसेनेच्या मंत्र्यांचा नूर पाहता मुख्यमंत्र्यांना सुद्धा नितेश राणेंची पाठराखण करणं शक्य झालं नाही। कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे, त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता। मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो, त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे। त्यांनीही ते मान्य केलेलं आहे। नितेश राणेंच्या याच वक्तव्यामुळं त्यांच्या कुटुंबातही वादाचा खडा पडलाय, कारण नितेश राणेंचे भाऊ निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत, वडील नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत। त्यामुळे नितेश राणेंच्या या वक्तव्यावर त्यांना उपदेशाचे 4 डोस देण्याशिवाय नारायण राणेंकडेही पर्याय नव्हताच। नाही बोलणं झालं, बाप म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचं शेवटी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। ती समज मी नितेशला दिलेली, त्यामुळे वादाचा मुद्द्यावरून हा वाद सुरू झाला नाही, संपला। एरवी नितेश राणेंच्या कोणत्याही वक्तव्यावर तुटून पडणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं आज मात्र ठाण्यामध्ये थेट नाक्यावर पोस्टर लावलं आणि नितेश राणेंचं नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली।
गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत अशा आशयाच्या बॅनरनं आज ठाण्यातही चर्चा सुरू झाली. काल परवा त्यांनी जे एक वक्तव्य केलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यांचा बाप हा मुख्यमंत्री हे फडणवीस साहेब आहे, त्यावेळेस आम्ही निषेध नोंदवण्यासाठी हा बॅनर लावलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर राजकारणासाठी बाप बदलणे ही आमची कधीही भूमिका नसते. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतलेला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी नितेश राणेंच्या याच वक्तव्याची जोरदार खिल्ली उडवली. बरोबर आहे ना. आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत, सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलायला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही. आता नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहासही जरा बघा. नवी मुंबईतल्या एका सभेमध्ये सर्व धर्म समभाव मानायचा नाही, फक्त हिंदूंशीच व्यवहार करणार अशी शपथ घ्या असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. महाराष्ट्रातल्या पोलिसांबाबत बोलताना अशा जिल्ह्यात बदली करणार की बायकोचाही फोन लागणार नाही अशी धमकी नितेश राणेंनी दिली. भिवंडीतल्या एका कार्यक्रमात नितेश राणेंनी मुस्लिम समुदायाला उद्देशून अपनी जगह पहचानो, यह तुम्हारे बाप का पाकिस्तान नहीं है, यह हिंदुत्व की सरकार है असं म्हणत मुस्लिमांना हरे साप असं संबोधलं. 24 तासासाठी पोलिसांना सुट्टी द्या, हिंदू ताकद दाखवतील असं भडकाऊ वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. त्यामुळे त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोपही झाला. मुस्लिम महिलांच्या बुरख्याबाबत त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. बुरखा घर पर पहने, बुरखे की आड़ में बहुत गलत काम होते हैं असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. निवडणुकीपूर्वी मुस्लिम समुदायाला उद्देशून घर में घुस के मारेंगे या त्यांच्या वक्तव्यानं महायुतीचीच कोंडी झाली होती. नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची यादी अजूनही बरीच मोठी आहे, पण प्रत्येक वेळी नितेश राणे यांच्याकडे एकतर दुर्लक्ष केलं जातं, नाहीतर त्यांची पाठराखण केली जाते. जास्तीत जास्त काय तर नितेश राणेंना समज दिली जाते. पण त्यामुळं नितेश राणे यांच्या या असल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबण्याची चिन्ह काही दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.